आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। राधा, राधा, माझं लेकरू, माझं कोकरू बाळा, दुर्भाग्य आणि माझ्यात असा पाठशिवणीचा खेळ सुरू आहे बघ। चांगलं काहीतरी घडतंय असं वाटलं की दुर्भाग्य हजर होतच तिथे। लहान होतीस तेव्हा गमावलं मी तुला, आणि आज भेटलीस ही अशी मायेने तुझ्या डोक्यावर हातही फिरवू शकत नाही ग मी बाळा। नशिबाने माझा एक हे मांडलाच की तुमची लेक म्हणून, राधा म्हणून माझं अस्तित्वच मिटवलं। त्यालाही मीच जबाबदार आहे बाळा। एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून खूप खूप कमी पडलोय मी। माझ्या कुटुंबाचा सांभाळ नाही करता आला मला। मी कर्मदरिद्री निघालो बाळा, मी कर्मदरिद्री निघालो। बाबा, बाबा जे झालं त्यात तुमचा काही दोष नाहीये। तुमची पुण्य आहे म्हणून आपली पुन्हा भेट झाली, माझी आणि मीराची भेट झाली। स्वतःच्या लेकीला स्पर्श देखील करू शकत नाही तो कसला पुण्यात्मा। मागच्या जन्मात माझ्या हातून काहीतरी घोर पातक घडलं असणार म्हणून हे दुःख माझ्या वाट्याला आलं। असं नका बोलू बाबा, तुम्ही आधी शांत व्हा। हा, शांत व्हा। जे झालं त्याचा काही विचार करू नका, शांत व्हा, सगळं ठीक होईल। ठीक व्हायचं असतं ना तर तू मला मनुष्य रूपात भेटली असतीस। असा हातबल होऊन तुझ्या समोर उभा टाकला नसता तुझा बाप। हे सगळं आपल्या हातात नसतं ना बाबा। मला सांग, तुझ्या आयुष्यात पुढे काय घडलं? मगाशी तू कोणा माया नावाच्या मैत्रिणीचा उल्लेख केलास। कोण आहे माया? सांगते, सगळं सांगते।